हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरी या प्रकरणाचे मागील वर्षीचे प्रश्न पाहणार आहोत, RRB NTPC या एक्झामचे। ठीक आहे, टॉपिक वाईज PYQ विश्लेषण चा व्हिडिओ आहे। या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरी याचे PYQ आपण बघणार आहोत। कशाचे? RRB NTPC या एक्झाम मधले 2021 मध्ये एक्झाम झाली होती त्याचे। ओके, चला आता सरासरीचं पहिले सूत्र लिहून घेतो। सरासरी कशी काढायची ते सांगतो। सरासरी इज इक्वल टू, सरासरीचं पहिले सूत्र लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नेमकं सरासरी कशी काढायची आहे ते समजून जाईल, बेसिक थोडंसं समजून जाईल। ठीक आहे, सरासरी बरोबर काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो। सर्व संख्यांची बेरीज वर येईल, सर्व संख्यांची बेरीज अपॉन एकूण संख्या। एकूण संख्या म्हणजे काय तर टेन्शन घ्यायचं नाही। समजा मी म्हटलं एक काही संख्या आहे, एक आहे 10, 5, 7, 3 आणि 5 एवढ्या जर संख्या असन यांची सरासरी मला जर काढायला लावली तर मी काय करेन पहिलं वर सगळ्यांची बेरीज करेन। ठीक आहे, किती बेरीज होत आहे? 10 आणि 5 15, 15 आणि 7 22, 22 आणि 3 22 आणि 3 25, 25 आणि 5 30 ही झाली एकूण बेरीज। सर्व संख्यांची एकूण बेरीज झाली, त्याच्या भागीला काय करेन? एकूण संख्या आहे। एकूण किती संख्या आहे? 1 2 3 4 5, एकूण 5 संख्या म्हणून खाली 5 करेल। मग तुमची सरासरी किती होत आहे? 5 × 30 तुमची ही झाली सरासरी। ठीक आहे, हे झालं तुमचं बेसिक झालं। डायरेक्ट सरासरी तुम्हाला सरासरीचं मी सूत्र सांगितलं। आता याच्यावर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाते हा बेसिक क्वेश्चन झाला। या प्रकारचे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारत नाही। एक्झाम मध्ये नेमके कसे क्वेश्चन विचारते आणि कसे क्वेश्चन विचारले ते तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहोत। ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन घ्या। बघा पहिला क्वेश्चन बघा। आता क्वेश्चन काय म्हणतो? एका क्रिकेटपटूची 9 डावांत सरासरी 88 धावा असतात। ठीक आहे, पहिले 9 डाव आहे, यामध्ये 88 धावा। सरासरी धावसंख्या 92 पर्यंत वाढण्यासाठी त्याला 10व्या डावात किती धावा कराव्या लागतील? नंतर एकूण जेव्हा त्याचे 10 पण डाव होते तेव्हा त्याची सरासरी धावसंख्या 92 आहे। ठीक आहे, सरासरी धावसंख्या 92 धावा जमलीतपर्यंत। क्वेश्चन काय म्हणतो? पहिले जेव्हा 9 डाव झाले, त्याचे 9 डाव झाले, 9 मॅच, डाव म्हणजे मॅच, 9 मॅच झाल्या तेव्हा त्याच्या 88 धावा होत्या। आता 10वी मॅच मध्ये असे किती काढू की तुमची सरासरी 92 होईल। ठीक आहे, 92 होईल। पहिले 9 डावांची सरासरी धावा 92 होत्या, 88 होत्या। पहिल्या 9 मॅचच्या सरासरी धावा 88 होत्या। आता 10व्या डावात काहीतरी काढलं त्याने, तेव्हा एकूण 10व्या मॅच मधील सरासरी संख्या, 10 मॅच झाल्यानंतर सरासरी संख्या त्यांची 92 झाली। तर 10व्या मॅच मध्ये नेमकं किती काढल्या? 10th मॅचचं स्पेलिंग पडा बघा। 10व्या मॅच मध्ये एकूण किती धावसंख्या काढली ते इथे विचारलं। हे कसं काढायचं ते सांगतो। पहिले लिहून घ्या, 9 डावांमध्ये सरासरी धावसंख्या जर एवढी असेल तर एकूण धावसंख्या 9 डावांची एवढी होईल का? एकूण धावसंख्या मला सांगा एवढी होईल का? सरासरी गुणला एकूण डाव, सरासरी गुणला एकूण डाव झाली। हे झाली 9 डावांमधील एकूण धावसंख्या प्लस 10व्या डावामध्ये x धावसंख्या काढली। हे काय झालं? 9 डावामधील एकूण धावसंख्या प्लस 10व्या डावातील धावसंख्या, एकूण काय झालं? 10 पण डावां मिळून, 10 पण मॅच मिळून तुमची एकूण धावसंख्या झाली। लिहा, 10 डाव मिळून एकूण धावसंख्या अपॉन एकूण डाव इज इक्वल टू सरासरी, जी की तुमची 92 झाली। ठीक आहे, चला झालं। हेच तर काढतो ना आपण, सरासरी इज इक्वल टू एकूण धावसंख्या अपॉन एकूण काय? एकूण डाव किंवा एकूण मॅच। ठीक आहे,
10 डावांची एकूण सरासरी इज इक्वल टू 10 डावांमधील काढलेले एकूण धावा, 10 डावांमध्ये काढलेल्या एकूण धावा भागेला एकूण 10 डाव. संपलाय ते विषय. मग 88 गुणिले 9 प्लस हे 10 तिकडे चाले जाईल सरळ सरळ. 88 गुणिले 9 किती होते? 8 9 72शी 2, 8 9 72शी 2 हातचे 7, 8 9 72 72 आणि 7 किती? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? पहा 8 9 72शी 2 हातचे 7, 8 9 72 72 आणि 7 79. ओके, इज इक्वल टू 92 गुणिले 10 प्लस एक्स राहिला. बरं ठीक आहे, समजलं इथपर्यंत. म्हणून 10व्या डावातील आपण धावसंख्या काय मानलं? एक्स मानलं होतं. इथे 10व्या मॅचमध्ये आपण एक्स धावसंख्या आहे असं मानलं होतं. बस, म्हणून 10व्या डावामधील धावसंख्या इज इक्वल टू 920 मायनस हे प्लसवाले तिकडे मायनस जाईल 792. ठीक आहे, चला 10तून 2 गेले 8, 10तून 2 गेले 8, दम केला वापस 92 मधून 80 गेले 12 का? 92 मधून 80 चालले गेले 112 128 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन झाला. हा क्वेश्चन घ्या आता. एका विद्यार्थिनीला तिच्या पहिल्या 3 चाचण्यांमध्ये सरासरी n गुण मिळाले. ठीक आहे, 3 चाचण्या सरासरी गुण किती? n गुण. ठीक आहे, जर तिने चौथ्या चाचणीत तिचे मागील सरासरी गुण 20 गुणांनी ओलांडले. ठीक आहे, म्हणजे काय? चौथ्या चाचणीत मागील जे सरासरी गुण n होते ना ते 20 नी ओलांडले. म्हणजे काय? तर 20 गुण जास्त भेटले. चौथ्या चाचणीमध्ये 20 गुण जास्त भेटले. कशापेक्षा? मागील जी सरासरी होती, पहिल्या 3ची सरासरी n होती, ते n ला 20 नी ओलांडलं. ठीक आहे, तर पहिल्या 4 चाचण्यांसाठी सरासरी गुण किती? मग 4ही चाचण्या मिळून सरासरी गुण किती? येऊन घ्या. 4ही पण चाचण्या मिळून सरासरी गुण किती होते? पहिले 4ही पण चाचण्यांचे एकूण गुण काढायचे अपॉन काय सरासरी गुणचं सूत्र काय? एकूण गुण अपॉन एकूण चाचण्या. आता जर का 4ही पण चाचण्यांचं विचारलं तर 4 चाचण्यांचे एकूण गुण अपॉन एकूण चाचण्या किती? 4 आहेच तुमच्या. ठीक आहे, लिहून घ्या. पहिले 4ही पण चाचण्यांचे एकूण गुण काढू, जे की तुमचे पहिले 3चे आहे. 3 चाचण्या गुणिला n गुण. ठीक आहे, सरासरी गुणला एकूण चाचण्या इज इक्वल टू तुमचे एकूण गुण. हे झाले तुमचे 3 चाचण्यांचे एकूण गुण प्लस चौथ्या चाचणीमध्ये n प्लस तुम्ही 20 एवढे गुण घेतले. 3 चाचण्यांचे एकूण गुण प्लस चौथ्या चाचणीचे एकूण गुण हे झाले तुमचे 4ही पण चाचण्यांचे एकूण गुण अपॉन एकूण 4 चाचण्या. म्हणून चला सरासरी गुण किती तिथे हे नाही दिले ना. ठीक आहे, ओके, काढायचं आहे तुम्हाला हे. म्हणून 3n प्लस n प्लस 20 इज इक्वल टू 4. 3 आणि 1 4, 4n इज इक्वल टू किती? हे तुमचे 16 यायला पाहिजे. n इज इक्वल टू 4, 4 चौक 16. एक मिनिट. हे -16 येईल. ठीक आहे, 4 चौक 16, n इज इक्वल टू 4. ओके, हां, मग 4 इज इक्वल ठेवून द्या. मग प्रत्येक ठिकाणी 4 जर प्रत्येक ठिकाणी जर ठेवतो म्हटलं, पहा n इज इक्वल टू 4 जर आले आपले, n इज इक्वल टू जर 4 आले तर 4 प्रत्येक ठिकाणी ठेवून द्या. ओके, पहा मी जर इथं जर 4 ठेवतो म्हटलं, इथं जर 4 ठेवतो म्हटलं तर 20 आणि 4 इथं 24 होत आहे. ओके, आणि हे 4 4 कटले आणि 4 सक 24 किती? 3 6 3 9, 4 प्लस 5 हे 4 प्लस 5. ओके, n म्हणजे आपले ते 4 आलेस, n प्लस 5.
हेच आहे ना n+5, हेच याचा अर्थ हेच होते ना n+5, 4 + 5 9. ओके चला आन्सर काय तुमचं n+5. नेक्स्ट क्वेश्चन. 5 जणांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे सरासरी मासिक उत्पन्न 10,000 आहे. ठीक आहे. एका व्यक्तीचे सरासरी मासिक उत्पन्न म्हणजेच काय मित्रांनो, सगळ्यांचे मिळून सरासरी उत्पन्न झाले ते. ओके. जर कुटुंबातील एका व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 120 रुपयांनी वाढले तर त्याच कुटुंबातील व्यक्तीचे सरासरी मासिक उत्पन्न किती? पहा, क्वेश्चन समजून घ्या. पहिलं तुम्ही समजून घ्या आणि मी पण समजून घेतो. पहा, 5 जणांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे सरासरी मासिक उत्पन्न 10,000 रुपये आहे. जर कुटुंबातील एका व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 120 रुपयांनी वाढले तर त्याच कुटुंबातील व्यक्तीचे सरासरी मासिक उत्पन्न किती? पहा सांगतो. क्वेश्चन काय सांगते, क्वेश्चनची भाषा समजून घ्या. शेवटी तुम्हाला विचारले त्याच कुटुंबातील व्यक्तींचे सरासरी मासिक उत्पन्न किती. इथे तुम्हाला सरासरी मासिक उत्पन्न विचारले. ठीक आहे. पहिलं काय म्हणते, 5 जणांचं कुटुंब आहे म्हणजे मी असं म्हणू का, सरासरी उत्पन्न 5 व्यक्तींचे सरासरी उत्पन्न किती आहे? 5 जणांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे सरासरी मासिक उत्पन्न, याचा अर्थ काय होते? एका व्यक्तीचे सरासरी मासिक उत्पन्न याचा अर्थ होते का 5 जणांकडे जर प्रत्येकाचा ॲव्हरेज काढला तर 10,000 आहे. समजलं? चला, याचा अर्थ 5 जणांची पण सरासरी 10,000 आहे. चला, याचा अर्थ होते एका व्यक्तीचे सरासरी उत्पन्न म्हणजे काय, सगळ्यांचे मिळून 10 एवढे आहे. हे इथे एका व्यक्तीचे सोडून द्या, डायरेक्ट 5 पण मिळून सरासरी उत्पन्न असं त्याचा अर्थ होते. आता नंतर जर सेम यालाच मिळत होतं एक वाक्य आहे, जर कुटुंबातील एका व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपयांनी वाढले. कोणाचे? इथे फक्त एका व्यक्तीचं आहे. चला, हे मासिक लक्षात ठेवा. हे मासिक आहे आणि हे वार्षिक आहे. हे मासिक आहे, दिसते तुम्हाला मासिक? चला, एक व्यक्ती आहे, फक्त एका व्यक्तीचे वर सरासरी आहे आणि इथे फक्त एका व्यक्तीचे आहे. वर सरासरी याचा अर्थ काय होते, हे 5 व्यक्तींची सरासरी आणि इथं फक्त एक सिंगल पर्सनची गोष्ट होता येते. ठीक आहे. खाली चला, वार्षिक उत्पन्न तुमचे एवढे वाढले, वर्षाचे 1,20,000, 12 वर 4 शून्य. ओके. ते 12 महिन्याचे तुमचे किती होईल? 10,000 वाढले. ठीक आहे. एवढे वाढत आहे. ठीक आहे, एका व्यक्तीचे. तर त्याच कुटुंबातील व्यक्तीचे सरासरी मासिक उत्पन्न म्हणजे तुम्हाला इथे मासिक विचारले, हे मासिक. चला, किती होत आहे? टेन्शन घ्यायचं नाही, 10,000 वाढले. ठीक आहे. करा ना. पहिलं 1 2 3 4 हे एका व्यक्तीचं सरासरी उत्पन्न होतं, गुणला 5. कसं? एकूण व्यक्तींचं 5 व्यक्तीचं एकूण उत्पन्न प्लस एका व्यक्तीचे 10,000 वाढले झाले 5 पण व्यक्तींचे, नंतरचे उत्पन्न भागेला एकूण 5 व्यक्ती आहे. ठीक आहे. 5 कटले, 5 2 10 किती होत आहे? 10,000 प्लस 2,000, 10,000 प्लस 2,000 12,000. ओके. चला, 10,000 प्लस 2,000 12,000. हे कसं काढलं ते सांगतो मी. नसेल कोणाला क्वेश्चन समजला त्यांच्यासाठी मी डबल समजून सांगतो, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. क्वेश्चन म्हणते, पहिलं वर काय विचारलं तुम्हाला? बघा, वर सांगितलं की 5 व्यक्तींचे, याचा अर्थ होते एका व्यक्तीचे सरासरी मासिक उत्पन्न 10,000 आहे. या एका व्यक्तीचे म्हणजेच काय, तर प्रत्येक व्यक्तीचे तुमचे 10,000 आहे. म्हणजे 5 जर व्यक्ती मिळून मासिक उत्पन्न पकडतो म्हटलं हे तुमचं 50,000 होत आहे. 10 5 50, इथं 50,000 झाले. ओके. प्लस 5 पैकी फक्त एका व्यक्तीचे. आता इथं जर कुटुंबातील एका व्यक्तीचे
वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपयांनी वाढले. वार्षिक उत्पन्न फक्त पहा, वर सरासरी म्हटलं आणि खाली फक्त एका व्यक्तीचे सरासरी, याचा अर्थ पाचही पण मिळून सरासरी होते आणि इथं एका व्यक्तीचे याचा अर्थ फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीचे. ठीक आहे. चला, जर वार्षिक उत्पन्न 1,20,000 होत असेल तर याला जर मी 12 भागितलं तर हे मासिक उत्पन्न तयार होते. मासिक उत्पन्न एका व्यक्तीचं 10,000 वाढलं. ठीक आहे. चला, बस ठीक आहे. मग हे आपण इथं काढलं, 5 व्यक्तींचे एकूण उत्पन्न प्लस एका व्यक्तीचं 10,000 वाढलं, ते वाढलेलं 10,000 एका महिन्याचं. संपलं ते विषय. हे झालं 5 पण व्यक्तींचे एकूण उत्पन्न भागेला एकूण कुटुंबातील व्यक्ती 5. ओके, इज इक्वल टू तुमची सरासरी, जे की तुमची 10,000 प्लस 2,000 एकूण 12,000 सरासरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पहिल्या 5 अंतिम परीक्षांमधील विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 60 आहे. परीक्षा, पहिल्या 5 परीक्षा आणि इकडे सरासरी गुण 60 आहे. ओके, आणि पहिल्या 2 हे जे अंतिम परीक्षा आहे ना, हे फायनल एक्झाम आहे. याचा अर्थ फायनल एक्झाम आहे. ठीक आहे. पहिल्या 2 अंतिम परीक्षांची सरासरी 30 आहे. हां, त्यापैकी पहिल्या 2 आहे ना, याची किती आहे सरासरी गुण 30 आहे. ठीक आहे. तर शेवटच्या 3 अंतिम परीक्षांची सरासरी किती? शेवटच्या 3 अंतिम परीक्षांची सरासरी किती याचं सरळ सूत्र आहे. पहा, लिहू का? पहिल्या 2 परीक्षांची एकूण सूत्र 2 परीक्षांचे एकूण गुण प्लस नंतरच्या 3 परीक्षांचे एकूण गुण इज इक्वल टू पूर्ण मिळून 5 परीक्षांचे एकूण गुण. चला, ओके. पहा, पहिल्या 2 परीक्षांमध्ये मिळालेले एकूण गुण प्लस नंतरच्या 3 परीक्षांमध्ये मिळालेले एकूण गुण, हेच तर मिळून तुमचे 5ही परीक्षेत मिळालेले एकूण गुण होते ना. ओके, चला, पहिल्या 2 परीक्षांमध्ये किती गुण मिळाले ते सांगतो. हे अंतिम परीक्षा म्हणजे मित्रांनो काही नाही, हे फायनल एक्झाम आहे. फायनल एक्झाममध्ये प्रत्येक विषयाच्या परीक्षा येते. 5 विषय होते आणि 5 विषयाच्या परीक्षा आहेत. ठीक आहे, असं त्याचा अर्थ होते. पहिल्या 2 विषयांच्या परीक्षा होत्या, नंतरच्या 3 विषयांच्या परीक्षा, शेवटी एकूण विषयांच्या परीक्षा. चला, पहिल्या 2 परीक्षांचे एकूण गुण किती? 2 गुणला 30. एकूण 2 परीक्षा आहे, गुणला त्यांचे सरासरी गुण प्लस नंतरच्या 3 परीक्षा गुणेला त्यांचे सरासरी एकूण गुण माहीत नाही, म्हणून तुम्हाला एक्स काढायचा आहे आणि इथं एक्सचंच आन्सर काढायचा आहे. ठीक आहे. मग तुमचा आन्सर काय? तर अंतिम 3 परीक्षांची सरासरी शोधा, जी की तुमची एक्स आहे. चला, हेच तर तुमचं आहे ना. एकूण 3 परीक्षा गुणला त्यांची सरासरी इज इक्वल टू एकूण 3 परीक्षांचे गुण. बरोबर, 5 परीक्षांचे एकूण गुण, 5 परीक्षा गुणिले त्यांची सरासरी, जी की 60 आहे. ओके, चला, किती होते भागांना? किती भाग जाते? डायरेक्टच करतो ना. 3x इज इक्वल टू 5 × 30, 300 मायनस 60, सहसा करतो. हे 5 × 30 होते, 300 मायनस हे 30 × 2 = 60. म्हणून x इज इक्वल टू 300 मधून 60 गेले 240 भागेला 3, 3 × 8 = 24, x इज इक्वल टू 80. तर सरासरी गुण 80, ऑप्शन नंबर 3. ओके, चला, सरासरी गुण 80. नेक्स्ट, 50व्या डावानंतर फलंदाजांची सरासरी धावसंख्या 46.4 आहे. ठीक आहे. 50व्या डावानंतर म्हणजे याचा अर्थ काय होते? 50 डावा झाल्या आणि तेव्हा त्यांची सरासरी 46.4. ओके, चला, 50 डावा झाल्याच्या नंतर सरासरी तुमची 46.4 एवढी झाली. 60व्या डावानंतर याचा अर्थ काय होते? 60 डाव झाल्यानंतर, 60 मॅच झाल्यानंतर सरासरी धावसंख्या 2.6 ने वाढते. म्हणजेच काय? जेव्हा माझे एकूण 60 डाव झाले तेव्हा सरासरी धावसंख्या 2.6 ने वाढते. म्हणजेच काय? पहिलं होती माझी सरासरी संख्या 46.4 होती,
46.4 होती पहिली संख्या, 46.4 होती, 46.4 होती. याच्यामध्ये आता 2.6 वाढ झाली म्हणताय, 2.6 वाढ झाली म्हणताय. 6च्या 10 शून्य हातचाला 1, 6 3 9 4 म्हणजे 49 झाली. ठीक आहे, 49 झाली. गेल्या 10 डावांत त्याची सरासरी किती होती? हां, गेल्या 10 डावात त्याची सरासरी किती होती म्हणजेच काय? पास म्हणतो कसं काढलं त्याने. पहिलं 50 डाव काढले, नंतर 10 डाव केला तो. ओके, आता एकूण झाले तुमचे 60 डाव. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथली सरासरी दिली आहे, इथली दिली आहे, तर इथली सरासरी किती असंच त्याने विचारलंय का? 10व्या डावाची सरासरी किती लिहा. 10 डावात त्याची सरासरी मी मानतो x. ठीक आहे, तुम्हाला शेवटी एक्सचं आन्सर काढायचं आहे, लक्षात ठेवा. 50 डावातील एकूण सेम तसंच मग 50 डावातील एकूण धावसंख्या प्लस 10 डावातील एकूण धावसंख्या बरोबर 60 धावातील एकूण धावसंख्या. ठीक आहे, 50 डावातील एकूण धावसंख्या प्लस 10 डावातील एकूण धावसंख्या इज इक्वल टू 60 पण डावातील एकूण धावसंख्या. ठीक आहे, चला 50 डावामधील एकूण धावसंख्या किती आहे? 50 गुणला 46.4, 50 गुणला 46.4. हे काय झालं? हे कसं करतो आपण? एकूण डाव गुणला सरासरी, एकूण डाव गुणला सरासरी. आय रिपीट, एकूण डाव गुणिला सरासरी, हेच लक्षात ठेवा कायमस्वरूपी, इज इक्वल टू एकूण धावसंख्या. 50 डावातील एकूण धावसंख्या इज इक्वल टू एकूण 50 डाव गुणिला त्यांची सरासरी प्लस 10 डाव एकूण, हे 10 डावातील एकूण धावसंख्या बरोबर 10 डाव गुणिला त्यांची सरासरी x, जे की आपण मानली होती x. आणि तुम्हाला इथं हेच तुम्हाला x बरोबर किती आहे ते काढायचं आहे. चला, इज इक्वल टू 60 धाव गुणला त्यांची सरासरी तुमची 49. बस संपला ते विषय. म्हणून 10x इज इक्वल टू 6 गुणला 49 किती होते? 9 × 54 4. 10x इज इक्वल टू किती होते? शून्य तर आहेच इथं, शून्य तर दिलं आपण. 6 9 54, 6 9 54, 4 हातच्याले 5, 6 × 24 24 5 29. ठीक आहे, मायनस हे मायनस यांचा गुणाकार करा बरं. हा शून्य तुमचा इथं चाला जाईल. ठीक आहे, मग 5 × 20 0, 5 × 20 0, हातचे 2, 5 × 30 2 32, 2 हातच्याले 3, 5 × 20 3 23. ठीक आहे, 23 20 मायनस 23 20 किती होते? 10x इज इक्वल टू 0 0 गेला, 4 2 गेले 2, 29 मधून 23 गेले, 9 3 गेले 6 का 0. ठीक आहे, 0 कटला x इज इक्वल टू 62. चलो, ओके, बघून घ्यायला बघा ना थोडा वेळेस. बघा कसं गोष्टी घडत आहे तसं एकदा समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 5 विद्यार्थ्यांसाठी गणितातील गुणांची सरासरी 65 आहे. 5 विद्यार्थी सरासरी 65. ओके, नंतर असे आढळून आले की एका विद्यार्थ्याच्या बाबतीत 37 गुण 73 असे चुकीचे वाचले गेले. योग्य सरासरी किती? हां, तुम्हाला सरासरी योग्य काढायची आहे. पहा, मी म्हणतो 5 विद्यार्थ्यांची सरासरी 65 आहे,
5 विद्यार्थ्यांची सरासरी 65 आहे, एकूण किती होत आहे? 5 विद्यार्थी गुणेला 65, हे काय झालं? एकूण त्यांचे गुण झाले. ओके, हे तेच आहे ना, तेच आहे. काय असते आपलं सूत्र? कसं आहे सरासरीचं? सरासरी बरोबर एकूण गुण अपॉन एकूण विद्यार्थी. तेच आहे. मग हे भागेलाच इकडे जर गुणीला आणलं तर तुमचे एकूण गुण तयार होते. ठीक आहे, मग काय तर सरासरी गुणीला एकूण विद्यार्थी इक्वल टू एकूण गुण. तेच झालं. मग हे सरासरी गुणीला एकूण विद्यार्थी, सरासरी गुणीला एकूण विद्यार्थी, सरासरी गुणीला एकूण विद्यार्थी, आणि हेच तर तुमचे एकूण गुण होय. झाले तुमचे एकूण गुण तयार. ओके, चला. परंतु याच्यामध्ये एक थोडीशी त्रुटी आहे. काय म्हणताय? असे आढळून आले की एका विद्यार्थ्याच्या बाबतीत 37 ऐवजी 73 गुण चुकीचे वाचले. वाचायचं होतं 37, पण त्यांनी वाचले 73. मला सांगा, इथे जास्त वाचले का कमी रिडिंग घेतली? सांगा. रिडिंग जास्त घेतली का कमी घेतली? सांगा. तुम्ही म्हणसान 37च्या ऐवजी 73 घेतले म्हणजे रिडिंग तुमची जास्त घेतली. जर रिडिंग तुमची जास्त घेतली तेवढंच तुम्हाला कमी करावं लागेल. म्हणजे मायनस काय? हे जेवढं तुम्ही कमी घेतली रिडिंग तेवढं मायनस, आणि कमी किती घेतली? डायरेक्ट त्यांचा फरक असतो. 73 मायनस 37. 13 मधून 7 गेले 6, धमकेला वापस 7 मधून 4 गेले 3. 36 रिडिंग तुम्ही जास्त घेतली, जे की तुम्हाला इथं कमी करावं लागेल. ठीक आहे, इथं तुम्ही 36 रिडिंग जास्त घेतली, जे की तुम्हाला आपण इथे कमी करावं लागेल एकूण संख्येमध्ये, एकूण गुणांपैकी. जमले इथपर्यंत? आता हे काय झालं? पहिले होते चुकीचे रिडिंग घेतल्यावर तुमचे एकूण मार्क होते, त्यातून 36 वजा केले तर हे झाले तुमचे ॲक्च्युअल गुण. 5ही याचे एकूण ॲक्च्युअल गुण झाले. एकूण गुण झाले अपॉन एकूण गुण अपॉन एकूण विद्यार्थी संख्या इज इक्वल टू त्यांची सरासरी. एकूण गुण अपॉन विद्यार्थी संख्या इज इक्वल टू त्यांची सरासरी, जे की तुमची होते किती? पाहून घ्या ना, हे 36 बरोबर आहे ना. 13 मधून 7 गेले 3 आणि 3 6. ओके, एक उरला. 7 4 गेले 3. 36 करून घ्या ना. किती होते? 6 पंचे 30, 5 5 25 5, 5 5 25 5, ह्याचे 2, 5 30 आणि 2 32, 32 5 मायनस 36 भागेला 5 इज इक्वल टू तुमची सरासरी. 25 मधून 36 गेले किती राहते? 15 मधून 6 गेले, आय रिपीट 15 मधून 6 गेले 9 राहिले. 15 मधून 6 गेले 9 राहिले, धमकेला आपस. 32 मधून 4 गेले 28 का भागेला 5. 5 5 25, 26 27 28, 5 30, 5 7 35, पॉईंट 4 5 48, 57.8. ऑप्शन नंबर 1. ओके, चला. बघा, 10 व्यक्तींची सरासरी उंची 165 सेमी आहे. दुसऱ्या सर्वात उंच व्यक्तीपेक्षा सर्वात उंच व्यक्ती 5 सेमीने उंच आहे. ओके, उर्वरित 8 व्यक्तींची सरासरी उंची 162 सेमी असल्यास दुसऱ्या सर्वात उंच व्यक्तीची उंची किती? ठीक आहे, थोडंसं हार्ड क्वेश्चन आहे. थोडा क्वेश्चन यांनी हार्ड बनवला आहे, बाकी सगळं इझी आहे. ठीक आहे, मी म्हणतो 10 व्यक्तींची सरासरी उंची 65 आहे. ठीक आहे, लिहा. दहा व्यक्ती सरासरी उंची. ठीक आहे, 10 व्यक्तींची सरासरी उंची 165 आहे. मग काय म्हणताय क्वेश्चन काय म्हणताय? पहिलं सांगत आहे का 10 व्यक्तींची सरासरी उंची 165 आहे. नंतर दुसऱ्या सर्वात उंच व्यक्तीपेक्षा सर्वात उंच व्यक्ती 5 सेमी उंच आहे. पहा, 10 व्यक्ती असे असन, सिरियल नंबरनुसार असे काहीतरी असन. क्वेश्चन म्हणताय दुसऱ्या सर्वात उंच व्यक्तीपेक्षा दुसरा सर्वात उंच व्यक्ती कोण दिसतं तुम्हाला? हा दिसतंय. याच्यापेक्षा जर मी याची उंची x मानली तर
या दुसऱ्या सर्वात उंच व्यक्तीपेक्षा ठीक आहे इथपर्यंत, म्हणजे याच्यापेक्षा याच्यापेक्षा ओके, सर्वात उंच व्यक्ती 5 सेमीने उंच आहे, म्हणजे हा दुसऱ्या सर्वात उंच व्यक्तीपेक्षा सर्वात उंच व्यक्ती जो की हा आहे हा 5 सेमीने जास्त आहे, x+5 आहे ओके. चला, तर उर्वरित 8 व्यक्तींची सरासरी उंची 162 आहे. ठीक आहे, लिहून द्या. आता हे झालं, वरचं सोडून द्या. मग क्वेश्चन काय सांगते, जो फर्स्ट आहे त्याची उंची एकूण आहे x+5 आणि जो सेकंड हायेस्ट आहे त्याची उंची x आहे आणि जे उरलेले 8 आहे यांची सरासरी 8 व्यक्तींची सरासरी 162 आहे. चला, जमला. इथे संपला, क्वेश्चनच संपला, तुमचा हिशोबच लागला. आता काय, बस तुमचा हिशोबच लागला. पहा, तर तुम्हाला विचारताय दुसऱ्या सर्वात उंच व्यक्तीची सरासरी किती, कोणता सेकंड हायेस्ट, हा. बस तुम्हाला इथं x = किती आहे ते काढायचं आहे. मी काय म्हणतो, एकूण 10 व्यक्ती आहे आणि मला 8 व्यक्तींची सरासरी उंची 162 दिलेली आहे, म्हणजे असं म्हणू का 8 व्यक्ती गुणला त्यांची सरासरी उंची 162. हे काय, एकूण उंची. 8 व्यक्तींची एकूण उंची कशी काढली, एकूण व्यक्ती गुणला सरासरी. आय रिपीट, एकूण व्यक्ती गुणला सरासरी. हे तुम्ही पाठच करून टाका आता. एकूण व्यक्ती गुणला सरासरी = एकूण बेरीज. ठीक आहे, म्हणजे काय, 8ही व्यक्तींची एकूण उंची. झाला, जमलीपर्यंत 8 व्यक्तींची एकूण उंची प्लस 8 कोणत्या, थर्ड पासून शेवट 10व्यापर्यंत 8 व्यक्ती झाले, प्लस हा व्यक्ती प्लस हा व्यक्ती प्लस, बरोबर काय झालं, 8 व्यक्तींची एकूण सरासरी 8 व्यक्तींची एकूण उंची प्लस सेकंड हायेस्ट व्यक्तीची उंची प्लस हायेस्ट व्यक्तीची उंची. ठीक आहे, 8 व्यक्तींची एकूण उंची प्लस 9वा व्यक्ती प्लस 10वा व्यक्ती असं त्याचं. ठीक आहे, पहा, पहिल्या व्यक्तीची उंची प्लस दुसऱ्या व्यक्तीची उंची राहिलेल्या 8 व्यक्तींची एकूण उंची, एकूण काय झाले 10 व्यक्तींची एकूण उंची झाली. पहा, पहिल्याची उंची प्लस दुसऱ्याची उंची प्लस 8ही पण व्यक्तींची उंची, हे झाली एकूण 10 व्यक्तींची उंची. आणि हेच तुम्हाला इथं काढता येत नाही का, सेम तुमचं हे काढता येत नाही का इथं, 10 व्यक्ती गुणला त्यांची सरासरी उंची. संपला ते विषय. आपण काय केलं, 10 व्यक्तींची एकूण उंची = 10 व्यक्तींची एकूण उंची. ठीक आहे, असं काढा. कोणत्याही हातानं खा घास सारखाच येते असं काहीतरी म्हणते ना, कोणत्याही तोंडानं खा सारखंच अन्न पोटात जाते असं काहीतरी ते म्हण आहे. ते कोणत्याही हाताने खा सारखंच आहे ते. ठीक आहे, कोणत्या हाताने खा सारखंच आहे. 10 व्यक्तींची एकूण उंची आपण इथे काढली. कशी काढली, 10 व्यक्ती गुणला त्यांची सरासरी. बस सेम तसंच आहे. चला, हे तुमचं होते, किती होते, x+5 x+5 किती होते, 2x+5 = 10 व्यक्तींची एकूण सरासरी तुमची इथे एकूण बेरीज हे होत आहे. करा, 165 गुणला 10 म्हणजे 0, मायनस का, हे इथं प्लसमध्ये तिकडे मायनसमध्ये केले. यांचा गुणाकार करा. 8 दुणे किती होते, 8 दुणे 1606, 8 दुणे 1606चा 1, 8 सकम 48 ने 49, 9 हातच्याले 4, 8 आणि 4 12, 1296 मायनस 1296, हे तुमचे 2x+5 झाले. ओके, म्हणून यांची वजाबाकी करा बरं. 10तून 6 गेले 4, धमकीला वापस, 15तून 10 गेले 5, धमकीला वापस, 16मधून 13 गेले 3. ओके, -5. 2x = एवढे येते, म्हणून x = करा किती येते, 14मधून 5 गेले 9, धमकीला वापस नाहीत, 35मधून 1 गेला किती, 34 भागिले 2. x = किती होते पाहून घेऊ, 0.5. हे ते आन्सर यायला पाहिजे किंवा हे यायला पाहिजे ना. ठीक आहे, बघून घेऊ. बे हाचा 1 उरला, 2 × 14. ओके, बे चौक 8, 174.5, 174.5. ओके, चला, 174.5 आन्सर तुमचं 174.5. चला, नेक्स्ट क्वेश्चन.
5 कार्टनचे सरासरी वजन 44.4 किलो आहे. 6व्या पुठ्ठ्याचा समावेश केल्यास सरासरी वजन 1 किलोने कमी होते. 6व्या कार्टनचे वजन किती? पहा, क्वेश्चन समजून सांगतो. 5 कार्टनचे सरासरी वजन आहे 44.4 किलो. पहा, 5 कार्टनचे लिहा सरासरी वजन किती आहे? 44.4 kg. ओके. 6व्या पुठ्ठ्याचा समावेश केल्यास सरासरी वजन 1 किलोने कमी होते. समजा मी 6 पण कार्टन घेतलं. आता कार्टन म्हणा की पुठ्ठे म्हणा एकच आहे, ते 6 पण मिळून जर कार्टन घेतलं तर हे सरासरी वजन जे की पहिलं होतं तेच 1 न कमी होते. म्हणजे 44.4 च्या ऐवजी 1 न कमी 43.4 होते. जमले इथपर्यंत? तर 6व्या कार्टनचे वजन किती? सूत्र काय तुमचं? तेच आहे. काय आहे सूत्र? तेच 5 कार्टनचे वजन प्लस एकाचे वजन, बस संपले ते. तर 6व्या कार्टनचे वजन किती? पहा, लिहून घ्या. 5 कार्टनचे एकूण वजन प्लस 6व्या कार्टनचे एकूण वजन इज इक्वल टू पूर्ण 6 मिळून 6 कार्टनचे एकूण वजन. हे तेच आहे ना, नेहमी सारखं सूत्र आहे. 5 कार्टनचे एकूण वजन प्लस 6व्या कार्टनचे वजन हे मिळूनच तुमचे एकूण 6 पण कार्टनचे एकूण मिळून वजन होत आहे ना, बस संपला ते विषय. 5 कार्टनचे एकूण वजन कसं काढता तुम्ही? 5 कार्टन गुणला त्यांची सरासरी. 5 कार्टन गुणला त्यांची सरासरी 44.4 प्लस 6व्या कार्टनचे वजन माहीत नाही म्हणून त्याला x म्हणा. तुम्हाला शेवटी xचा आन्सर काढायचा आहे. प्लस 6व्या कार्टनचे वजन इज इक्वल टू किती? हे 6 कार्टन गुणला त्यांची सरासरी 43.4. संपला ते विषय. बस तुमचा हिशोबच लागला आता तुमचा. यांचा गुणाकार करून घ्या. 6 चौक 24 4 हातच्याले 2 सायंत्रिक 18 2 20 0 हातच्याले 2 6 चौक 24 2 26. ओके. म्हणून एक्स इज इक्वल टू याचा गुणाकार इथे लिहिला. याचा गुणाकार तुम्हाला तिकडे मायनस पेन चाला देईन. जे की होते 5 चौक 20 0 5 चौक 20 0 8 0 हातच्या 2 5 चौक 20 2 22 20 2 22. ठीक आहे. 222 मायनस 222.0. ठीक आहे. एक्स इज इक्वल टू किती? ते शेवटी 0.4 सगळीकडेच आहे का? ओके. 0.4 10तून 2 गेले 8 धम केला वापस 6तून 3 गेले 3 2तून 2 गेले 0 38.4. तर 6व्या कार्टनचे वजन जे की एक्स होते आपण काढले 38.4. नेक्स्ट क्वेश्चन. 9 लिहा. 9 संख्यांची सरासरी 32 आहे. 9 संख्यांची सरासरी 32 आहे. पहिल्या 5 संख्यांची सरासरी 22 आहे. त्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी 22 आहे. शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 38 आहे. नंतरच्या 5 संख्यांची सरासरी 38 आहे. 5वी संख्या शोधा. पहा, मी 9 संख्या लिहितो. पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या, चौथी संख्या, 5वी संख्या, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी अशा संख्या आहे. ठीक आहे. पहा, पहिल्या 5ची संख्यांची सरासरी किती आहे म्हणताय? पहिल्या 5ची सरासरी दिली आहे आणि त्यानंतर नंतरच्या 5 तुमची इथून येतात. ठीक आहे. 1 2 3 4 5. पहिलं सुरुवातीपासून 5 1 ते 5 झाल्या. शेवटच्या 5 म्हणजे तुमच्या या 5 झाल्या. या ठिकाणी 5वा आहे ना जो डबल काउंट होत आहे. ओके. 5वा इथं लक्षात ठेवा, डबल काउंट होत आहे. समजा मी असं म्हणतो म्हटलं दोन्ही याची बेरीज करतो म्हटलं, कोणत्या? या 5ची या 5ची. तर 5वा डबल काउंट होत आहे. बस एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. चला लिहून घ्या आता. फर्स्ट पहिल्या 5ची बेरीज प्लस नंतरच्या 5ची बेरीज. हे किती झाली? एकूण 10ची बेरीज झाली ना. एकूण 10ची बेरीज झाली. 10 पैकी डबल काउंट होत आहे 5वा, 5th. एवढं लक्षात ठेवा. 5th होत आहे, डबल मोजल्या जात आहे. ओके. इथून फक्त एक मायनस करा, 9ची बेरीज.
10 - 9 एक सिंगल याची निघत आहे ना, तोच जो डबल काउंट होता ना तोच म्हणजे तुमचा सिंगलवाला आहे. ठीक आहे, चला लिहून घ्या. किती 5 × 22 प्लस 5 × 38. डायरेक्ट लिहा 5 × 22 प्लस 5 × 38 मायनस 9 × 32 इज इक्वल टू तुमचा 10. फिफ्थ. ठीक आहे, जो की तुम्हाला हेच पाचवी संख्या, बरोबर 5वी संख्या. जमलं. पहिल्या 5ची बेरीज प्लस दुसऱ्या 5ची बेरीज किंवा पहिल्या 5ची बेरीज प्लस शेवटच्या 5ची बेरीज एकूण झाली 10ची बेरीज. या 10 संख्यांच्या बेरीजमधून 9 संख्या काढल्या तर जी डबल काउंट होता आणि 5वी बस तीच संख्या आहे ती. ठीक आहे, चला 10 संख्यांच्या बेरजेमधून 9 संख्यांची बेरीज काढली तेव्हा तुमची एक सिंगल संख्या उरते जे की तुमची डबल काउंट होत आहे तीच संख्या आहे. ओके, चला तुमचं याला काय करू शकता तुम्ही याला. ठीक आहे ना, पहा मी याला इथून काय तर 5 कॉमन निघते. 5 कंसामध्ये 8 आणि 10 0 40 आणि 20 सरसळ 60 मायनस 9 × 32 9 दुनी 18 9 दुनी 18 हाचा 1 3 न 27 ने 28 5 × 30 300 मायनस 288 किती होते. 300तून 288 गेली 12 का. आन्सर तुमचं 12. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक कुटुंब एका वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यात तर किराणा मालावर एवढे रुपये आणि एवढे रुपये खर्च करतो. 6 महिन्यांचा सरासरी खर्च एवढे करण्यासाठी त्या कुटुंबाने 6व्या महिन्यासाठी किराणा मालावर किती खर्च केला पाहिजे. हे तुम्हाला बघा सर्वात पहिला का दुसरा क्वेश्चन शिकवला होता, सेम तसंच आहे का. बघा एक कुटुंब आहे, पहिल्या 5 महिन्यात किती खर्च करते ते सांगतो. पहिल्या 5 महिन्यात किती आहे. पहिल्या महिन्यात 46,000 खर्च करताय, 4600 खर्च करताय. दुसऱ्या महिन्यात 5600, तिसऱ्या महिन्यात 4800 चौथ्या महिन्यात 3800, 5व्या महिन्यात 6,000 आहे का, 6,000 आहे. एवढे खर्च करते. ओके, एकूण 5व्या महिन्यात किती खर्च करते पहा. पहिल्या 5 महिन्यात एकूण खर्च किती होता पाहून घ्या. 0 0 2 0 लिहिले. पुन्हा 8 आणि 8 16 16 आणि 4 20 16 आणि 6 22 22 28 8 हातच्याले 2 6 आणि 2 8 8 आणि 3 11 11 आणि 4 15 15 आणि 5 20 आणि 4 24. चला पहिल्या 5 महिन्यामध्ये एवढा खर्च करताय. ठीक आहे, लिहा 24,800 संपला देश आहे. पहिल्या 5 महिन्यात एवढा खर्च करताय. मी म्हणतो त्याच्यामध्ये समजा मी 6 जर महिना ॲड केला, 6 महिन्यामध्ये एक्स खर्च करताय, 6 महिन्यामध्ये एक्स एवढा खर्च ॲड केला तो तुमचा एकूण 6 महिन्याचा खर्च होईल नाही का सांगा. एकूण 6 महिन्याचा खर्च होईल नाही का सांगा. बस तेच क्वेश्चनमध्ये म्हणताय का पहिल्या 5 महिन्यात त्यांनी एवढे खर्च केले, 6व्या महिन्यात माझे किती खर्च करू की सरासरी माझी 45 म्हणजे 8500 रुपये होईल. बस टेन्शन घ्यायचं नाही. घ्या पहिल्या 5 महिन्याचा खर्च 24,800, पहिल्या 5 महिन्याचा खर्च प्लस 6 महिन्याचा खर्च बरोबर एकूण 6 महिन्याचा खर्च. जमलं इथपर्यंत पहा. पहिल्या 5 महिन्याचा खर्च प्लस 6व्या महिन्याचा खर्च हा झाला ना 6 महिन्याचा एकूण खर्च इज इक्वल टू इकडे पण 6 महिन्याचा एकूण खर्च जो की 6 महिने गुणिले त्यांची सरासरी किती होते. जमलं. 6 महिने गुणिले त्यांची सरासरी तेच आहे, दुसरं काय तेच क्वेश्चन तेच विचारलं. तर 6व्या महिन्यासाठी किराणा मालावर किती खर्च केला गेला. 6 महिन्यासाठी आपण काय मानलं एक्स मानलं. ठीक आहे, तुम्हाला इथे एक्सची किंमत काढायची आहे. 6 महिन्यासाठी आपण एक्स मानलं. ठीक आहे,
पहा पहिल्या 5 महिन्यातला एकूण खर्च प्लस 6व्या महिन्याचा खर्च जो की तुमचा हा वाला आहे, हेच तर मिळून तुमचे 6 महिन्याचा एकूण खर्च झाला ना. बस 6 महिन्याचा एकूण खर्च बरोबर 6 महिन्याचा एकूण खर्च. जमलं, संपलं ते विषय. म्हणून x इज इक्वल टू 0 0 6 5 33 0 हा 3 6 चौक 24 25 26 27 मायनस हे 24,800. म्हणून 6 महिन्याचा खर्च इज इक्वल टू 2 0 2 0 10 तून 8 गेले 2 एकमेव ऑप्शन. ठीक आहे, चला 10 तून 8 गेले 2 2 केलं वापस 27 म्हणून 25 गेले 2. ऑप्शन नंबर 2 2200. ओके मित्रांनो, इथे आपलं क्वेश्चन संपलेले आहे. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा आणि कृपया व्हिडिओला शेअर करत चला. थँक्यू.